मुंबईसह 6 महानगरपालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना युती होणार आहे. होणार आहे तर होणार आहे ना, त्याला काय. अशा प्रकारे राजकीय जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे चढउतार सगळे राजकीय नेते पाहतात. शिवसेना फुटलेली पण पाहिली, राज ठाकरे बाहेर पडलेले पाहिले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढणार अशी घोषणा झाली आहे. जो निवडणुका जवळ यायच्या आहेत, तिकिटांचं वाटप व्हायचं आहे, कार्यकर्त्यांचा अनरेश जो असतो, असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे. पण कोणाही भारतीय माणसाने, कोणाही हिंदू माणसाने, हिंदू म्हणजे उपासना पद्धती नाही, हिंदू इज अ कल्चर, त्याने नेहमी दुसऱ्याचं चांगलंच चित दिलं पाहिजे. त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं, एकत्र येऊन निवडणुका जिंकतील की नाही माहीत नाही, परंतु एकत्र राहावं. दोन भाऊ असून सुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकाच्या विरुद्ध बोलत होते, ते बोलणं त्यांचं बंद व्हावं. चांगलं आहे, आनंद आहे. पण त्यांच्या या युतीचा परिणाम महायुतीवर होईल का काय होईल? काँग्रेस आघाडीवर होईल? नाही नाही, काँग्रेस या देशात आता शोधावीच लागेल. बिहारमध्ये शोधता आहे, दिल्लीमध्ये शोधता आहेत, महाराष्ट्रात शोधता आहेत. आज महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या इतकी कमी आहे की एका मिनी बसमधून सुद्धा 4 सीटा रिकाम्या राहतील. काँग्रेसवर परिणाम व्हायला काँग्रेस शिल्लक पाहिजे. परिणाम महायुतीवर होण्याचं काही कारणच नाही. सिटिंग 75 नगरसेवक उद्धवजींचे हे टप्प्याटप्प्याने शिवसेनेकडे आले. आता 75 ठिकाणी पहिले उमेदवार शोधावे लागतील आणि त्यामुळे भावनेवर राजकारण चालत नाही. 1+1 2, 2x2 4, 4x4 16 असं राजकारण. उद्धव ठाकरेंनी एक आरोप केला आहे की राज्यातल्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये महायुतीला भाजपला सत्तेचा माज आला आहे आणि पैशाची प्रचंड पाऊस आणि अतिवृष्टी सुरू आहे. काही आम्हाला माज आलेला नाही. मोदीजींनी आणि मुळात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो, त्या संघाने समाज आपल्या मात्यापित्या समान आहे, त्याची सेवा हे आपलं कर्तव्य असं मानलं आहे. त्यामुळे ठाई आम्ही कार्यकर्त्यांना असं सांगत असतो की उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको. आणि त्यामुळे घेतलेलं जे व्रत आहे ते आम्ही सोडणार नाही. मालवणमध्ये जो का प्रकार